नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. तर आज आपण बघणार आहोत मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या अशा संख्या असतात, ज्या संख्यांना स्वतः एकने व स्वतःनेच भाग जातो. काय? मूळ संख्या कशा संख्या पाया? ज्या संख्यांना एकने व स्वतःनेच भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. तर मूळ संख्या हे बघा, जर समजा तुम्हाला सांगितलं 2 ही मूळ संख्या आहे का? 2ला 1ने आणि 2च्या पाड्यातच येते म्हणजे 2ने. बरोबर. आणि आता 3 ही 1 आणि 3च्या पाड्यातच येते म्हणजे 1नेच भाग जाईल आणि 3नेच भाग जाईल. ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे. 6, आता 6ला बघा, 6ला 1ने पण जातो, 2ने पण जातो, 3ने पण जातो आणि 6ने स्वतःने पण जातो. म्हणजे एवढ्या पाड्यात ती येते. बरोबर. 1च्या पाड्यात, 3च्या, 2च्या आणि 6च्या. पण 2 ही संख्या 1 आणि 2च्या पाड्यामध्ये येते. 3 ही संख्या 1 आणि 3च्या पाड्यातच येते. म्हणजे स्वतःच्या संख्यात, स्वतःच्या पाड्यात आणि 1च्या पाड्यातच यायला पाहिजे त्या संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या. तर हे बघा, 1 ते 100पर्यंत मूळ संख्या किती आहेत मग? 1 ते 100पर्यंत मूळ संख्या 25. तर त्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. त्यांना या तुम्हाला लक्षात पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. या संख्या तुमच्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. हा प्रश्न एक 100% प्रश्न येतो याच्यावरती. मग तुम्हाला ही संख्या काय पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. बरोबर. तर कशी पाठ करायची? म्हणजे जेवढे मी तक्ते केले तक्त्यानुसार पाठ करायचं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 36, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 अशी ती पाठ करायची ट्युनिंगनुसार. आणि 1 ते 100पर्यंत किती आहेत? 25. बरोबर. 1 ते 100पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आणि जर तुम्हाला विचारलं की सर्वात लहान कोणती आहे मूळ संख्या, तर ती कोणती आहे? 2. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. पण हिला काय म्हणतात? एकमेव सममूळ संख्या. काय? सममूळ संख्या. हिला एकमेव सममूळ संख्या असे सुद्धा म्हणतात. तर मूळ संख्यामध्ये या मूळ संख्या तुम्हाला पाठच पाहिजे. तर आज पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला भागमध्ये जोडमूळ संख्या बघणार.